शिंदे साहेब आहे ना, आहे का ते बघत आहे. ती वर्ष पण झाली आहे. हो. प्रश्न विचारणारी पण आहे. तेच तर मग तसे तर. बाकी लोक होत आहेत. हॅलो डॉक्टर साहेब, बोलले मॅडम, आवाज येतोय का माझा? आवाज येतोय मला. हा डॉक्टर साहेब, हो हो आला. आवाज येतोय ना? हा सुरू करायचं का आता? नमस्कार हो हो, डॉक्टर काही साहेब. हरकत नाही, काही हरकत नाही. नमस्कार नमस्कार. बोलले मॅडम. हा बोला बोला. हॅलो, तुमचा व्हिडिओ सुरू बोला. करा तुम्ही मॅडम. सुरू केलाय ना सर? नाही ना, व्हिडिओ सुरू करा, तुमचा व्हिडिओ बंद आहे. आता येतोय का? नाही ना, व्हिडिओ बंद आहे तुमचा अजूनही. पण मला इथे बंद दिसत नाहीये. हा? आता दिसत होता. आता दिसतोय का? 2-3 मिनिटापूर्वी दिसत होता, आता नाही दिसत. हा, आता दिसतोय तुमचा व्हिडिओ. आता दिसतोय? दिसतो, आम्ही सगळे आलो इथे. आता करायचं सुरू, प्रोग्राम सुरू करायचा आपला आता. हो मी दिसते ना. हा हो, तुम्ही दिसताय आता. हा बरोबर. हा, नमस्कार. नमस्कार. माननीय कुलगुरू महोदयांच्या निर्देशानुसार आज कोविड-19च्या लसीकरणासंदर्भात वयोगट 18 ते 44 लोकांची जनजागृती करण्याकरिता आजचा मार्गदर्शनपर कार्यक्रम आपण विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर कावळे सर, कुलसचिव डॉक्टर चिताळे सर, वित्त लेखाधिकारी भांबेरे सर यांनी आपापले स्थान ग्रहण केलेले आहे. त्यांच्या सर्वांचे मी शब्दसमूहाने स्वागत करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक व मुलाखत देणारे डॉक्टर विवेक शिंदे सर हे पण आपल्या कार्यक्रमात जॉईन झालेले आहेत. त्यांचे पण मी शब्दसमूहाने स्वागत करतो. माननीय शिंदे सर हे भद्रावती येथील शिंदे मल्टीपर्पज हॉस्पिटलचे मुख्य सर्वेसर्वा असून भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे आधारस्तंभ आहेत. तसेच विद्यापीठाचे आपल्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य पण आहेत. तर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी आपला अमूल्य वेळ द्यावा आणि आम्हाला मार्गदर्शन करावे. आणि ह्या मार्गदर्शनानंतरच आपली मुलाखत घेण्यात येणार आहे. काही प्रश्न आहेत आमचे, त्या कोल्हे मॅडम आपल्याला विचारतील. त्या प्रश्नाचे आपण उत्तर द्याल अशी आपली अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण आपले मार्गदर्शन करावे. धन्यवाद देव सर. उपस्थित सगळे मान्यवर मंडळी, तसेच या उपक्रमाला उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की सध्या जगभरामध्ये या विषाणूने थैमान घातलेले आहे. मी ऐकू येतोय ना बरोबर? हॅलो. हा येत आहात, ऐकू येत आहात. येतो. हा, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की कोरोना व्हायरसचे या विषाणूने सध्या जगभरामध्ये थैमान घातलेले आहे. तर या कोरोना व्हायरसची म्हणजे पार्श्वभूमी काय, त्याच्यानी काय होतं आणि का बरं इतका उच्छाद मांडला गेलाय याची आपण थोडस संक्षिप्त मध्ये जाणून घेऊया. कोरोना व्हायरसमुळे जो होणारा जो आजार आहे त्याला आपण सार्स म्हणतो, म्हणजे SARS. याचं लॉंग फॉर्म जे आहे ते सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम असं होतं. यात आपल्याला रेस्पिरेटरी शब्द जरा ओळखीचा वाटेल. त्याच्यामध्ये आपली जी श्वसन प्रक्रिया जी आहे ती बाधित होत असल्यामुळे त्याला हे असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि कोविड-19 म्हणजे हा सन 2019 मध्ये पहिली केस याची हुबई प्रांत चायनाच्या वुहान शहरामध्ये इथे सापडली होती. आणि तेव्हापासून याला कोविड म्हणजे कोरोनाचा को, VI म्हणजे व्हायरस आणि DC (2019) म्हणजे त्याचा तो 19 त्याला आपण कोविड-19 म्हणतो. हा व्हायरस जो पहिल्यांदा जेव्हा त्याला ओळखलं गेलं तेव्हा आपल्या नाक आणि घशामध्ये त्याचं वास्तव्य होतं असं लक्षात येत होतं. जो पहिला आउटब्रेक झाला होता मागच्या वर्षी. परंतु तो जो काही काळ होता तो तर आपण बऱ्यापैकी त्याला म्हणजे परतवून लावला. परंतु 2021 मध्ये तो
तेवढ्याच परत जोमाने म्युटेशन होऊन म्हणजे त्याच्यामध्ये जे काही जनुकीय बदल घेऊन तो व्हायरस परत आला आणि अख्खं आपली आरोग्य व्यवस्था म्हणजे भारतातलीच नाही तर अख्ख्या जगातली त्यांनी म्हणजे पूर्ण कोलमडवून टाकली असं आजचं चित्र आहे. तरी मित्रांनो असं जरी चित्र असलं तरी आपल्याला घाबरून जाऊन चालणार नाही. आपल्याला याला हिमतीने तोंड द्यायचं आहे. परिस्थिती पहिल्यासारखी नाही आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु जर आपण सावधानी जर बरोबर बाळगली आणि वेळी केलं तर नक्कीच त्याला आपण तर काय सगळ्यात आधी तर जसे काही आपल्याला तापाचे लक्षणं दिसत असतील, जर आपल्याला ताप येत असेल, डोकं दुखत असेल, अंग किंवा सर्दी, खोकला यापैकी काही जरी लक्षण कधी-कधी कुणाला फक्त स्मेल जाणं किंवा म्हणजे त्याला वास घेण्याची प्रक्रिया म्हणतो ती झालं किंवा तोंडाची चव जाणं अशी मामूली लक्षणं दिसतात. तर असे काही लक्षणं जर आपल्याला दिसत असतील आहे, तर आपण सगळ्यात पहिले आयसोलेट होणं म्हणजे आपल्याला बाकीच्या घरच्या परिवारांपासून आणि आजूबाजूच्या मंडळीपासून दूर होणं खूप जरुरी आहे. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आयसोलेट करून घ्यायचं आणि आपल्याला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर जी तपासणी असते ज्याला आपण अँटीजेन तपासणी किंवा आरटीपीसीआर तपासणी म्हणतो तपासणी करून घेणं आवश्यक आहे जेणेकरून त्याचं निदान जे आहे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपण त्याचं ट्रीटमेंट करू शकतो आणि लगेच जर आपण वैद्यकीय सल्ला घेतला आणि त्या वैद्यकीय सल्ल्याच्या नुसार जर आपण त्याचं निदान करून जर ट्रीटमेंट घेतलं तर त्याच्यातून येणारे रिझल्ट फारच चांगले आहेत आणि फॉर्च्युनेटली याच्यामध्ये मॉर्टॅलिटी रेट म्हणजे 100 मागे मरण पावणाऱ्या व्यक्तींची संख्या किंवा काही कमी जास्त होणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. फक्त हा जो काही वेळ आपण जो वाया घालवतो, त्या वाया घालवलेल्या वेळेमुळे काही रिझल्ट जे आहेत ते खराब येतात. तर ही आपल्याला हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे एकातून 10ला 10तून 100 अशाच प्रकारे जर पसरत राहील तर आपल्याला ते सांभाळणं फार कठीण होऊन जाईल. मला वाटतं काही अजून काही विचारायचं असेल याच्या बाबतीत तर स्वागत आहे. बोले मॅडम. हो हॅलो. हो आवाज येतोय बोले मला. मॅडम. हा तुम्ही विचारा प्रश्न विचारा तुम्ही आता सरांना. हो लसीकरण करण्याआधी सर काय करावे किंवा काय करू नये जसं जेवण करायचं की नाही किंवा इतर आजारांच्या गोळ्या घ्यायच्या की नाही. बघ आता आपण जसं बोललो आता हा संसर्गजन्य रोग आहे याला ट्रीटमेंट म्हणाल तर फार मोजके शस्त्र आपल्या हातामध्ये आहे तर लसीकरण हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे ज्याच्याने आपण याला थांबवू शकतो आणि जे लसीकरण जितका इफेक्टिव्हली आपण करू शकू तितकं चांगलं आहे म्हणून सगळ्यात म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी सगळ्यात नम्रपणे सांगू इच्छितो की आपल्या मनामध्ये लसीकरणाबद्दल ज्या काही शंका असतील किंवा ज्या काही अफवा आपण ऐकलेल्या असतील सगळ्यात पहिले त्याचं शास्त्रीय निराकरण करून घ्या लसीकरण हे अतिशय उपयुक्त आणि काय म्हणतात त्याला नुकसान न देणार आहे हे मी आता इथे म्हणजे बाय कॉन्फिडन्स आणि ऑफिशियल स्टेटमेंट करू इच्छितो म्हणून प्रत्येकानं लसीकरण करून घेणं अतिशय आवश्यक आहे राहिला आता मॅडमनी जो प्रश्न केला होता की आपण लसीकरणाला जाताना काय करून जावं काय तुम्ही जसे आहात तसे लसीकरणाला गेले तर काही प्रॉब्लेम नाही खाल्लेलं असेल तरी ठीक नाही खाल्लेलं असेल तरी ठीक त्याचा काही विशेष फरक पडत नाही परंतु लसीकरण केंद्रावर गेल्याच्या नंतर आपल्याला थोडा वेळ लागणार आहे कारण गर्दी असते तिथे लसीकरण झाल्याच्या नंतर आपल्याला अर्धा तास थांबायचं असते म्हणून खाऊन गेलेलं तर जास्त चांगलं आपलं पाणी वगैरे सोबत घेऊन जायचं आहे बाकी अशी विशिष्ट अशी काही तयारी करून जायची नाहीये सर लस घेतल्यानंतर काय करावं काय करू नये कारण काहींना प्रश्न पडत असेल की घरी गेल्यानंतर आपण परत जेवण करायचं का किंवा हलका नाश्ता घ्यायचा का मग अशांनी काय करायचंय. हॅलो हा ते घरी गेल्याच्या नंतर आपल्याला रेस्ट करायचा आहे आराम करायचा आहे कोणतंही
एक्झर्शनचं काम करायचं नाहीये. बाकी खाण्यापिण्याला काही मर्यादा नाही. आपण वाटेल ते खाऊ शकता, पिऊ शकता. किती वेळानंतर पण खाऊ शकता, लगेच खाऊ शकता, थोड्या वेळानंतर पण खाऊ शकता. सर लसीकरणाचे किती डोस आहेत म्हणजे त्यात किमान आणि कमाल फरक किती असावा? आपल्या भारतामध्ये ज्या 2 लसी आता गव्हर्नमेंटने जे मान्य केलेल्या आहेत, ज्यांना ऑथराइज परमिशन मिळाली ते म्हणजे कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या 2 आहेत. त्यातल्या म्हणजे दोन्हीही तितक्याच उपयुक्त आहे आणि डोस त्या प्रत्येक दोन्ही लसीचे डोस हे 2 आहेत. म्हणजे एक डोस घेतल्याच्या नंतर आपल्याला साधारणतः 1.5 ते 8 महिन्याच्या म्हणजे 1.5 ते 8 आठवड्याच्या 1.5 महिना ते 2 महिना या दरम्यान म्हणजे 6 आठवडे ते काय म्हणतात 8 आठवडे या दरम्यान आपल्याला दुसरा डोस घ्यायचा आहे. सर किमान कालावधी पूर्ण होण्याआधी दुसरा डोस घेता येईल का? हॅलो. हा सर किमान कालावधी पूर्ण होण्याआधी दुसरा डोस घेता येईल का? तसं तर नको व्हायला पाहिजे कारण की त्याची इफेक्टिव्हिटी जी आहे ती आधी शासनाचे ज्या निर्देश होते स्टडीज होते त्याच्यानुसार पहिला डोस झाल्याच्या नंतर 30 दिवसानंतर म्हणजे 4 आठवड्यानंतर अपेक्षित होतं दुसरा डोस घेणे. परंतु नंतरच्या स्टडीज मध्ये असं लक्षात आलं की 1.5 महिन्यानंतर म्हणजे 6 आठवड्याच्या नंतर जर आपण दुसरा डोस घेतला तर तो जास्त इफेक्टिव्ह आहे. म्हणून आता त्याची जी मर्यादा आहे किमान मर्यादा दीड महिना केल्या गेलेली आहे. तर पहिला डोस लागल्याच्या नंतर आपण 1.5 महिन्याच्या नंतर दुसरा डोस लावून घेतला तर तो जास्त इफेक्टिव्ह राहील. कमाल कालावधी संपल्यानंतर पुन्हा पहिला डोस घ्यावा लागेल का? नाही तशी काही आवश्यकता नाहीये. परंतु आपला जर समजून घ्या जो पिरियड दिलेला आहे आपल्याला जो टाइम जो स्लॉट अलॉट झालेला आहे काही कारणांनी जर आपण तो 2 महिन्याच्या आतमध्ये जर घेऊ शकलो नाही तर आपण जितक्या शक्य लवकर होईल तितक्या लवकर दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे. सर लस घेतल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात ती किती काळ राहतात? साधारणतः लक्षणांचा जर विचार केला तर ताप येणे किंवा इंजेक्शनची जागा जी आहे दंडावरची ती थोडी दुखणे किंवा कमजोरी वीकनेस आल्यासारखं वाटणं हे साधारणतः 1 किंवा 2 दिवस राहतं किंवा बऱ्याच लोकांना तर ते पण सगळं होत नाही. ज्या कुणाला हे होतं ते फार फार तर 1 किंवा 2 दिवस या सगळ्या गोष्टी राहतात. तर अशा परिस्थितीमध्ये साधी पॅरासिटामॉलची जी गोळी येते कोणतीही पेन किलर मी परत सांगतो कोणतीही पेन किलर गोळी आपल्याला खायची नाहीये या परिस्थितीमध्ये. फक्त साधारण पॅरासिटामॉल जी आपण म्हणजे तापासाठी जी गोळी वापरतो ती आपण घेऊ शकतो. दुसरी कोणतीही औषध घ्यायची गरज नाही. सर लस घेतल्यानंतर ही लक्षणं सर्वांनाच दिसतात का? नाही असं बिलकुल आवश्यक नाहीये. मी माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मी माझे 2ही डोस झालेले आहेत ऑलरेडी. पण मला साधा ताप सुद्धा आला नाही किंवा जिथे इंजेक्शन लावलं तिथे दुखलं सुद्धा नाही. परंतु काही म्हणजे आपण प्रमाण नाही सांगू शकत पण बऱ्याच लोकांना ताप येणे किंवा जागा दुखणे ती असे लक्षणे येतात. पण ते फारच मायनर आहेत. पण त्याच्याकडे तेवढं असं लक्ष देण्यासारखं काही नाहीये. लसीकरणाचा ताप येणं, अंग दुखणं, कमजोरी इत्यादी लक्षणासाठी कोणते उपाय करावेत? त्यावर काही घरगुती उपाय करता येईल का? घरगुती उपाय म्हणजे आपल्याला आराम करायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणतंही उन्हात किंवा वजनी काम ज्याच्यामध्ये एक्झर्शनल असं काम नाही करायचं आहे. आणि आपल्याला लिक्विड्स पातळ वस्तू जसं ज्यूस, नारळ पाणी असे पातळ पदार्थ जास्त प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली बॉडी जी आहे ती हायड्रेटेड असायला पाहिजे. आणि जर ताप किंवा अंगदुखी जर जास्त असेल तर पॅरासिटामॉलची साधी पॅरासिटामॉलची गोळी आपण घेऊ शकता. सर लसीकरणाचे फायदे कोणते आणि लसीकरण करणं का गरजेचं आहे? हे बघा आता कसं आहे की लसीकरणाचे फायदे नवीन सांगण्याची तशी गरज नाहीये. कारण आपण आतापर्यंत सगळ्यांनीच आतापर्यंत टीबी साठी असो किंवा मिझल्स, मम्स, पोलिओ या सगळ्या आजारांसाठी आपण लस घेतलेली आहे. आणि त्याचा सगळ्यांना आपल्याला आता फायदा असेल. पोलिओचं जर उदाहरण घेतलं तर पोलिओ जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावरती आलेला आजार आहे. चिकन पॉक्स झालं जे आपण लहानपणी बघायचो किती पेशंट दिसायचे. ते पेशंट्स आता दिसत नाहीयेत. तर तसंच या आजाराचं सुद्धा आहे. लसीकरणच हे एकमेव असं शस्त्र आहे ज्याच्याने आपण या
आजाराला हरवू शकतो. म्हणून लसीकरण प्रत्येकानं करून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. सर, लसीकरण मानवी शरीरावर कसं कार्य करतं? बघा कसं आहे लसीकरण आता जसं मी सांगितलं तुम्हाला की 2 लसी आहेत. एक कोव्हॅक्सिन आणि दुसरी कोविशिल्ड. हे बनवत असताना काय करतात, की साध्या संक्षिप्त छोट्या म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं, तर हे व्हायरस जो ॲक्चुअल व्हायरस आहे, त्या व्हायरसचे जे काही जनुकीय जी बांधणी आहे त्याचा त्याचा अभ्यास करून किल्ड वॅक्सीन म्हणजे किल्ड व्हायरस किंवा तत्सम व्हायरस तयार करून तो फार कमी डोसमध्ये आपल्या शरीरामध्ये इंट्रोड्यूस केला जातो. म्हणजे तो शरीरात आपल्या सोडला जातो. जेणेकरून शरीराची जी रोगप्रतिकार शक्ती आहे, ज्याला आपण इम्युन सिस्टम म्हणतो, ती प्रेरित होते, ती स्टिम्युलेट होते आणि ती त्याला ओळखायला लागते. त्याच्यामुळे जेव्हा कधी ही ओळख झाल्याच्या नंतर शरीराच्या आतमध्ये काही काही अ, त्या आजाराशी लढण्याच्या संबंधित घटक तयार होतात, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये अँटीबॉडीज म्हणतो. तर या अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये तयार झाल्याच्या नंतर जेव्हा कधी हा व्हायरस आपल्या संपर्कात येतो, तर त्या अँटीबॉडीज त्याला लगेच ओळखून त्याला लगेच नष्ट करून टाकतात. जेणेकरून या आजाराचा प्रादुर्भाव आपल्याला त्या प्रमाणामध्ये होत नाही. एकतर झाला तो निघून जातो. असे या पद्धतीने लसीकरण म्हणजे कोणतंही लसीकरण हॅलो. हॅलो. तर कोरोना बाधित व्यक्तीने बरे झाल्यावर लसीकरण करावे काय? आणि समजा याचं उत्तर जर हो असेल तर ते किती दिवसांनी करायचंय? नक्कीच करायचं त्यांनी जरी त्यांना त्यांना आजार झालेला असेल ना, त्यांनी मध्ये म्हणजे आपण एक पहिला दिवस ज्या दिवशी रिपोर्ट आला त्या दिवशीपासून 14 दिवस हा ऍक्टिव्ह पिरियड पकडतो. त्या पिरियड मध्ये त्यांनी लसीकरण करायचं नाहीये. साधारणतः 1 महिना उलटल्यानंतर त्यांनी लसीकरण करून घ्यायला पाहिजे. सर, लसीकरणाचे मानवी शरीरावर दूरगामी दुष्परिणाम आहेत काय? अ, अ, बघा कसं आहे कोणतंही साधं पॅरासिटामॉल आपण ज्याच्याबद्दल आता बोललो ते असो किंवा लसीकरण असो, याचे दूरगामी परिणाम माहीत होण्यासाठी एक फार मोठा अवधी लागतो. त्याच्यासाठी खूप साऱ्या ट्रायल्स लागतात, स्टडीज लागतात. तर साधारणतः या लसीचे दूरगामी परिणाम काय होतील हे आता सांगणं फार कठीण आहे. कारण का अशी आता कोणत्याच स्टडीज आता उपलब्ध नाही आहेत. परंतु फायदे जास्त आताच्या परिस्थितीमध्ये त्याचे फायदे जास्त आहेत. म्हणून आपल्याला दूरगामी परिणामांपेक्षा आजचे फायदे आपल्याला लक्षात घेणं जास्त आवश्यक आहे. सर, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या 2 लसींमध्ये काय फरक आहे? कोव्हॅक्सिन जी आहे ना ती किल्ड व्हायरस पासून बनवलेली आहे. म्हणजे जो ऍक्च्युअल कोरोना व्हायरस आहे त्याचं जे मराठीत काय सांगतो म्हणजे मराठीत सांगणं कठीण होईल मला, परंतु त्याला आम्ही किल्ड व्हायरस वॅक्सिनेशन म्हणतो. आणि कोविशिल्ड जी आहे जी भारत सॉरी आपल्या सिरम इन्स्टिट्यूटची आहे जी पुण्याची जी कंपनी आहे त्यांनी बनवलेली आहे ती तत्सम काही बदल व्हायरसमध्ये दुसऱ्या व्हायरसमध्ये तत्सम बदल करून त्याचं म्युटेशन करून सेम जे कोरोना व्हायरस सारखं त्याला मिमिक करून त्या पद्धतीतून ती वॅक्सिन बनवलेली आहे. आणि दोन्ही वॅक्सिन्स तितक्याच इफेक्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे कोवॅक्सिन पुढचा जो काही मनात मध्ये कोणाचा प्रश्न येत असेल की बा कोविशिल्ड घ्यायची की कोवॅक्सिन घ्यायची, तर माझं सांगणं आहे की आपण कोणती जे आपल्या भागामध्ये जे इझिली उपलब्ध असेल ती आपण नाही का घेऊ शकता. दोघांचाही परिणाम तितकाच चांगला आहे. सर्वांना विनंती आहे आपले माईक तुम्ही म्यूट करा, कारण इकडे मुलाखत सुरू आहे आणि तुमचे आवाज येतोय. जे पार्टिसिपंट्स आहेत सर्वांना विनंती आहे, बॅकग्राऊंड मध्ये बोलायचा आवाज येतोय, तुम्ही सगळ्यांनी आपले माईक म्यूट करा.
विद्यार्थी ऑनलाईन युट्यूबला जॉईन आहे, युट्यूबला जॉईन आहे, लाईव्ह युट्यूबवर सुरू आहे. मॅडम वर्षा मॅडम यू गो अहेड. सर प्रथम डोस जर कोविशिल्डचा घेतला असेल तर दुसरा डोस सुद्धा आपल्याला कोविशिल्डचाच घ्यायचा आहे की कोवॅक्सिन पण घेता येईल? नाही नाही नाही, आपल्याला प्रथम डोस ज्या वॅक्सिनचा झालेला आहे तोच आपल्याला दुसरा डोस घ्यायचा आहे. कोविशिल्ड घेतला असेल तर कोविशिल्डच घ्यायचा आहे, कोवॅक्सिन घेतला असेल तर कोवॅक्सिनच घ्यायचा आहे. सर लसीकरणासाठी परिवारातील कोणाला आपल्याला सोबत आणावं लागेल का किंवा न्यावं लागेल का? तसं तर काही आवश्यकता नाहीये. आपण एकटे सुद्धा जाऊ शकता. फक्त आपल्याला तिथे पण अर्धा तास थांबायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे गेल्याच्या नंतर आपल्याला लगेच घरी नाही येता येणार, अर्धा तास आपल्याला तिथे बसून राहायचं आहे. बाकी एकटे जाऊ शकता आपण, असं काही नाही. मासिक पाळीच्या वेळी लसीकरण करता येईल का? हा एक अतिशय उपयुक्त प्रश्न आहे. हे बऱ्याच लोकांना, आता माझ्याकडे जे पेशंट्स येतात ना, त्यांना बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलेला असतो. बघा कसं आहे, मासिक पाळी हा काही आजार नाहीये. ती एक शारीरिक प्रक्रिया आहे जी आपण नॉर्मल पकडतो. त्याच्यामुळे मासिक पाळीमध्ये लसीकरण घेता येणार नाही असं काही नाही. मासिक पाळीच्या वेळेमध्ये सुद्धा लसीकरण घ्यायला काहीच हरकत नाहीये. ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. गर्भवती महिलांना लसीकरण करता येईल का सर? या प्रश्नाबद्दल मॅडम सांगणं कठीण आहे, कारण की सध्या तरी अशा काही स्टडीज नाही आलेल्या आहेत. आणि सध्या तरी गर्भवती मातांना आणि स्तनदा मातांना लसीकरणासाठी हा सध्या तरी गर्भवती माता आणि स्तनदा मातांना लसीकरण करावं अशी काही उपयुक्त माहिती नसल्यामुळे आम्ही त्या सगळ्या गोष्टी अवॉइड करतो सध्या त्या पिरियडमध्ये. सर हे लसीकरण पूर्णतः सुरक्षित आहे असं म्हणायला काही आता हरकत नाही. हो, 100% मी सहमत आहे आपल्या म्हणण्याशी. सर लसीकरणानंतर लगेचच कोरोना टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह येते का? नाही, लसीकरणाचा आणि कोरोना टेस्टचा काही एक संबंध नाहीये. लसीकरणासाठी आपण जी टेस्ट करतो ती व्हायरस डिटेक्ट करण्यासाठी नाकातून, म्हणजे नाकातलं ती जी नॅझोफॅरेंजियल स्वॅब जो घेतो त्याच्यातून केलं जातं. लसीकरण एक वेगळा मुद्दा आहे आणि टेस्ट हा वेगळा मुद्दा आहे. ती टेस्ट केली म्हणजे, लसीकरण केली म्हणजे टेस्ट पॉझिटिव्ह येईल असं बिलकुल नाही. कोविड लसीकरणासाठी काही वयोमर्यादा आहे का सर? तशी तर काही वयोमर्यादा नाही आहे, परंतु भारतीय सरकारद्वारे जे वेळोवेळी निर्देश येऊन राहिले त्यात त्यांनी जेव्हा लसीकरण सुरू झालं तेव्हा आधी फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, हेल्थ वर्कर्स जे काही जे फ्रंटवर जाऊन काम करतायत त्यांना आधी त्यांनी आयडेंटिफाय करून त्यांचं आधी लसीकरण आटोपलं. त्याच्यानंतर जे हाय रिस्क पर्सन्स आहेत, जसे 65 वर्षाच्या वरचे किंवा कोमॉर्बिड कंडिशन्स, म्हणजे ज्यांना कोणाला बीपी, शुगर किंवा इतर काही आजार आहेत, असे लोक, अशा लोकांना शासनाने प्राधान्य दिलं लसीकरण करण्यासाठी. आणि आता 1 तारखेपासून 18 ते 44 वयाच्या वयोगटामधल्या सगळ्यांसाठी हे लसीकरण खुलं करण्यात येत आहे. म्हणून माझी विद्यार्थी मित्र सगळेजण आता जे जॉईन झाले त्यांना विनंती आहे तुरंत त्याच्यासाठी रजिस्टर होऊन फटाफट आपलं लसीकरणाचे 2ही डोस घ्यायचे आहेत आपल्याला. हो सर, या लसीकरणासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे, तर ही नोंदणी कशी करायची आहे? एक भारतीय शासनाचं, भारत सरकारचं कोविन ऍप म्हणून आहे, ते डाउनलोड करू शकता, रजिस्टर्ड करता येतं. सर नोंदणी करण्यासाठी कुठली कागदपत्र आवश्यक आहेत का? विशेष काही नाही, फक्त एक आपलं आधार कार्ड त्याला आपल्याला जोडावं लागेल. लसीकरण केल्यानंतर लसीकरण केल्याचं ओळखपत्र बाळगणं आवश्यक आहे. तसं आता आपण जे महाराष्ट्रामध्ये जिथे आहोत तिथे तर बाळगणं काय आवश्यक नाहीये, परंतु जर आपण प्रवास करत असताना विशेष करून छत्तीसगड, हरियाणा किंवा इतर राज्यांमध्ये आजकाल ते मागायला लागलेले आहेत. तर आपल्याला मूव्ह आउट करताना किंवा बाहेर जर आपल्याला परदेश प्रवास करण्याची संधी राहिली, त्याला मग बाळगणं आवश्यक राहणार आहे. लसीकरण केल्यानंतर
मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, हात धुणं, सॅनिटायझरचा वापर करणं हे सक्तीचं आहे काय? हे तर चालूच राहणार आहे. हे लसीकरण झालं म्हणजे या गोष्टी सुटतील सध्या तरी असं काही नाहीये. आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळायचीच आहे, मास्क वापरायचंच आहे आणि हात सॅनिटाईज करायचे आहे. या गोष्टी कुठेही खंड पडता कामा नये. निश्चितच सर. लसीकरणासाठी काही पैसे लागतात का? शासकीय रुग्णालय जे आहेत तिथे तर हे विनामूल्य दिल्या जात आहे. परंतु आता शासन खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा ते उपलब्ध करून देण्याच्या विचारामध्ये आहे. तर जर ती परमिशन आली तर आताच म्हणजे आम्हाला वाटतं आजचीच बातमी आहे. की एक साधारणतः 300 ते 400 रुपयामध्ये ते खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा उपलब्ध होईल. बाकी शासकीय रुग्णालयांमध्ये ते विनामूल्य उपलब्ध राहणार आहे. लसीकरण सक्तीचं आहे की स्वैच्छिक आहे सर? सक्तीचं तर नाहीये. परंतु आपण सक्तीने जर त्याला केलं तर जास्त इफेक्टिव्ह राहील. कारण की जिथे जरी स्वैच्छिक म्हटलं तरी ते आपल्यासाठी उपयुक्त असल्यामुळे मला वाटतं प्रत्येकानं ते करून घेणं आपली जबाबदारी आपण मानली पाहिजे. कोरोना होणार नाही यासाठी सामान्य व्यक्तीची दिनचर्या कशी असावी? तर सगळ्यात आधी दिनचर्येमध्ये तर असं झालंय की घरी राहणं अतिशय कारण जर का समजून की आपण बाहेर जात राहू आणि आपल्यामुळे बाकी लोकांना संक्रमित करत राहू तर हे असा एखादी साधन असंच चालू राहील. तर आपल्याला सगळ्यात आधी जर सकाळी उठून जर आपण काय जर विचार केला आपले सकाळचे सोपस्कार आटोपल्याच्या नंतर एक साधारणतः अर्धा एक तास योगासने करणे, श्वासाचे जे व्यायाम आहेत, ब्रीथिंग एक्सरसाइज ज्याला आपण म्हणतो, प्राणायाम झाला किंवा अनुलोम विलोम झालं असे असे व्यायाम. आहारामध्ये आपल्याला विशेष करून स जीवनसत्व असणारे फळं बाकी आहारांसोबत रोजच्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. जसं लिंबू, संत्रा, मोसंबी, अननस. त्याच्यानंतर आपल्याला बॉडी हायड्रेट करून ठेवण्यासाठी आता त्यातल्या त्यात आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये टरबूज झालं किंवा खरबूज झाले, नारळाचं पाणी झालं, साधं पाणी, निंबू पाणी, आंबील, पन्ह म्हणजे हे आपल्याला साधारणतः घरी मिळणारे जे पदार्थ आहेत ते आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं दृष्टी याची स्टडी नाहीये काही, परंतु मला असं वाटतं की आनंदी राहणं अतिशय जरुरी आहे. आता कोरोनाने तर आपल्या सगळ्यांना नक्कीच शिकवून दिलं आहे, की आयुष्यामध्ये पैसा, पद किंवा गाडी, बंगला, घोडे हे काही म्हणजे या गोष्टी आपण जितकं त्याला महत्त्व देत होतो, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व तुम्ही आयुष्य जगता किती अ, त्याच्यापेक्षा पण कसे जगता याला जास्त महत्त्व आहे. तर म्हणून तुमचा जो आता अनायासे हा वेळ जो मिळाला आहे, तर तुम्ही आपल्या फॅमिली सोबत, आपल्या मित्रमंडळी सोबत चांगले जर क्षण घालवले, आनंदी राहिले, ज्या गोष्टी तुमच्या मनाला आनंद देतात, म्हणजे म्युझिक ऐकणं असो, पुस्तक वाचणं असो किंवा एखादी हॉबी जी तुमची सुटून गेलेली असेल ती डेव्हलप करणं असो, हे सगळं जर आपण केलं, तर आपल्या नक्कीच आपल्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला दिसणार. निश्चितच सर. सर, आर-टी-पी-सी-आर टेस्ट खाजगी रुग्णालयात करता येईल काय आणि त्याला किती खर्च येतो? नक्कीच करतात. आता बरेच सारे सेंटर्स शासनाने नेमून दिलेले जे ऑथराइज्ड सेंटर आहेत, तिथे आपण करू शकतो. ती लिस्ट आपल्याला आपल्या Google याच्यावरती मिळून जाईल आणि साधारणतः मला वाटतं एक 600 600 की ₹700 त्याच्यासाठी लागतात. अं, आपण विद्यार्थ्यांना अतिशय मोलाची अशी माहिती दिली आणि याचा निश्चितच विद्यार्थ्यांना आणि आम्हा सगळ्यांना फायदा होईल अशी मी आशा करते. गोंडवाना विद्यापीठातर्फे मी आपले आभार. धन्यवाद सर. ही मीटिंग संपायच्या आधी मी एक टू कन्क्लूड एक छोटीशी कविता वाचून दाखवतो. यातले निश्चितच. कोणी लिहिली नाही, परंतु नक्कीच आवडेल. जर आयोजकांची परवानगी असेल तर देव सर नक्की आयोजकांची सर, बिलकुल. नक्की नक्की बिलकुल सांगा सर कविता.
म्हणजे कविता अशी आहे, कवीचं नाव माहित नाही, परंतु कविता छान वाटली म्हणून मी ते उद्धृत करत आहो. हिंदी मध्ये हो, सर. कविता आहे, कोई किस्त है जो अदा नहीं है, साज बाकी है और हवा नहीं है, नसीहतें सलाहे हिदायतें तमाम, प्रिस्क्रिप्शन है पर दवा नाही है. ही आजच्या परिस्थितीवर खरोखरच इतकी सुंदर कविता लिहिली आहे त्यांनी. आज सगळीकडे म्हणजे श्वास लोकांचे बाकी आहे पण हवा नाहीये, म्हणजे हवेचं काय महत्व आहे आज आपल्या आयुष्यामध्ये हे आपल्याला खरंच आज दिसून पडतंय. आंख भी ढक लीजिए संग मोह के, मंजर सचमुच अच्छा नहीं है, हर एक शामिल है इस गुनाह में, कसूर किसका है पता नहीं है. या कवितेला म्हणजे त्यांनी कवीने आजची जी परिस्थिती जे सांगितली आहे त्याला 4 लाईन जोडलेल्या आहेत, मी सांगून टाकतो. मी असं लिहिलंय त्याच्यामध्ये, मुश्किल बड़ी डगर कठिन है, हाथ पकड़कर चलना है, हम डटे हैं मैदानों पर, तुमको घर पर रहकर लड़ना है, माना मंजिल अभी दूर है, माना मंजिल अभी दूर है, हमने भी कहा हिम्मत हारी है, लड़ेंगे पूरी शिद्दत से जब सभी का हासिल है. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण आम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल विद्यापीठातर्फे मी आपले खूप खूप आभार मानतो. कोल्हे मॅडमने आपली मुलाखत घेतली त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच आमच्या माननीय कुलगुरू महोदयांनी हा प्रोग्राम घेण्याच्या मध्ये प्रेरणा दिली त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू साहेब कावळे सर, माननीय कुलसचिव साहेब चिताळे सर, वित्त लेखा अधिकारी भांबेरे सर यांनी सुद्धा वेळात वेळ काढून आपली मुलाखत ऐकली आणि आम्हाला सहयोग केला त्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो. आणि उपस्थित सर्वांचे आभार मानून पावरफानच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर.